आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। व्हिडिओ व्हायरल पण झाला। माझी इतकी चिडचिड होते ना, काय सांगू तुला। किती एफर्ट्स घेतले होते आपण या सगळ्यासाठी। त्या पूर्वीचं स्थळ गाडे पाटलांना दाखवण्यापासून, सिद्धू आणि पूर्वीला मंदिरात भेटवण्यापासून ते अगदी त्यांच्या एंगेजमेंट पर्यंत सगळं मी प्लॅन केलं होतं। आणि त्या मूर्ख सिद्धिराजमुळे काहीतरी वेगळंच घडतंय। आय फील लाईक अ लूजर। मला चिंता आपल्या बिझनेसची। हा फायनान्स गेला तर परत नव्याने सुरुवात करावी लागेल। त्याचं काय करणार आहोत आपण? आय एम सेन्सिंग अ मेजर लॉस हियर। मेजर लॉस तर आपला अजून एक होणार आहे रवी। व्हॉट कुड बी मोर इम्पॉर्टंट दॅन दिस सुपर्णा? रवी, अरे एक वेळ जरी भावनाचं लग्न झालं असतं तरी आनंदीला एक्सेप्ट करणारा नवरा तिला मिळणं शक्यच नव्हतं। तिचं एज, तिची पत्रिका हे सगळं बघता शक्यच नव्हतं। पण सिद्धू जर भावनाचा नवरा असेल तर तो आनंदीला एक्सेप्ट करणारच। आणि तिच्या खर्चाची चिंता करायची गरज नाहीये त्यांना। मी सिद्धूला आनंदी आवडते आणि आनंदीलाही तो आवडतो। याचा अर्थ हा एका प्लॅनच्या फेलियरमुळे आवर होल वर्ल्ड इज गॉना फॉल अपार्ट। तेच तर। सुपर्णा, हा बोल सुपर्णा। अगं काय बोलू, इंटरनेटवर व्हायरल झालाय ते सिद्धू आणि भावनाचा व्हिडिओ। काय सांगतेस, खरंच की काय? काय होऊन बसलं ग हे? आमचा सोन्यासारखा सिद्धू कोणाच्या जाळ्यात फसला, बघितलंस ना? ते जाऊ दे ग, ते इम्पॉर्टंट नाहीये। मी तुला वेगळ्याच गोष्टीसाठी फोन केला होता। या सगळ्यामुळे सिद्धू आणि पूर्वीचं लग्न कॅन्सल झालंय। तुला माहितीये ना, या लग्नावर आमचे किती फ्युचर प्लॅन्स अवलंबून होते। ते सगळ्याच वाटोळ झालं। ते तर आहेच, पण आपण तरी काय करणार ना आता? व्हॉट डू यू मीन काय करणार? तिकडे काय चाललंय सांग मला। हे बघ, सिद्धू आणि पूर्वीला लग्न करायला सगळे कन्व्हिन्स करतील ना? तू बरी आहेस ना सुपर्णा? अख्ख्या गावासमोर त्याने कबूल केलं की भावनासोबत लग्न केलंय। आणि पूर्वी आता का लग्नाला तयार होईल त्याच्यासोबत? आई, आजी, पप्पा कोणाचं काहीच ऐकत नाहीये सिद्धू। अरे एक मिनिट, आणि तुला असं वाटत असेल की मी त्याला समजावून सांगावं तर ते इम्पॉसिबल आहे, समजतंय तुला? तुम्हाला इतकी मूर्ख समजतेस का सुपर्णा? तुझ्या तालावर मी कधी नाचणार नव्हतेच। जसा तू माझा वापर करून घेत होतीस ना, तसा मी तुझा वापर करून घेतला। या गाडे पाटलाची सत्ता बळकावणार आहे मी। तो की झाडकी पत्ती। काय करू, माझं मनच लागत नाहीये इथे। सारखा ताईचाच विचार येतोय मनात। काय करत असेल ती आता? कोणी बोललं असेल का तिच्याशी? मला खूप काळजी वाटते भावना ताईची। आई तर फोनच उचलत नाहीये। काय करू मी आता? आई बाबा पण काळजीत असतील, उगाच त्यांना डिस्टर्ब करायला नको।
जानूचा आत्ता फोन. हा जानू बोल. हॅलो वीणा वहिनी. अरे अगं खूप उशिरा कॉल केलाय मी तुला. वहिनी ताई कशी आहे ग? मी केव्हापासून तिला कॉल करते पण ती माझा कॉलच उचलत नाहीये. खरं तर मला ताईची खूप काळजी वाटतेय पण आता मी तिथे येऊ शकत नाहीये. जानू जानू शांत हो आधी. शांत हो बरं. नको काळजी करूस. आम्ही सगळे आहोत ना इथे. आणि तसं काही वाटलंच तर कळवते तुला. हा शांत हो. हो ग पण वहिनी भावना ताई नक्की बरी आहे ना ग? खरं सांगू ना जानू, आम्ही तिच्याशी बोलायला किंवा काही विचारायला जातच नाही अगं. कारण एवढं सगळं अचानक घडलंय तर तिलाही सावरायला थोडा वेळ द्यायला हवा ना. तू नको काळजी करूस. आम्ही आहोत सगळे इथे. हो वहिनी पण काहीही वाटलं काही असलं तर मला हक्काने फोन करून सांगा. मी लगेच येते उद्या तिथे. उद्या? अगं जानू उद्या कशी येशील तू? उद्या तुला पूजा नाही का करायची आहे? कसली पूजा वहिनी? अगं असं काय करतेस? उद्या वटपौर्णिमा आहे ना. मग त्याची पूजा करायची असेल ना तुला. आणि तुझा पहिला सण आहे ग हा. आता या सगळ्या गडबडीत आईंच्या डोक्यातनं निघून गेलं असेल तुला कळवायचं. पण उद्या तू पूजा कर. हं. हो ग माझ्याही डोक्यातून निघूनच गेलं. मी कम्प्लिटली विसरले की उद्या वटपौर्णिमा येते. नाही मला मान्य आहे जानू, तुला आत्ता या क्षणी भावनाची खूप काळजी वाटत असेल. आणि तुला तर माहितीच आहे जानू, लग्न झालेल्या बाईला माहेरची काळजी सोडून संसारातली सगळी कर्तव्य पार पाडावी लागतात. बरं आता तू इथली काळजी सोड. इथे आम्ही आहोत ना सगळे. आणि हो उद्याच्या पूजेची आजच तयारी करून ठेव. उद्या उपवास पण करायचा आहे तुला, हो ना? हो वहिनी मी करते उद्याच्या पूजेची तयारी. ठीक आहे. ठेव फोन. हो ठीक आहे. आईचा का फोन येतोय? आई आणि दादा का सारखे सारखे फोन करतायत? लक्ष्मी निवास लक्ष्मी